आम्ही चाललेलो आहे आता आमच्या शेतीमध्ये आणि शेतीमध्ये जाताना ना पावसामुळे खूप नुकसान झालेलं शेतकऱ्याचं असं आणि संत्र्याचे झाड आहेत बघा त्याच्यावर खूप पैसा परिणाम झाला पावसाचा अति पावसामुळे आता आमचे जे मित्र आहेत छोटे बंधू ते वासरू असतं ना दर्शा गायचं ते घेऊन चाललेले आहेत चला चला आणि ते व्हिडिओमध्ये दाखवतात ते कसे मारू नका बाबा ते पळण ते शेतकरी पडते खाली प्रगतशील शेतकरी हा हा आणि शेतामधले व्हिडिओ पाहायला खूप आवडतं मला हे जे पाठीमागचे शेतकरी आहेत ना ते वासराला बस चारून पण देत नाही का आणि मागून मारतात त्याला चुकीची माहिती नका पुरवू तुम्ही चुकीची माहिती नाही ही समाज ही लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे हे बघा हाच फरक आहे म्हणजे गावरान आणि जर्सीमध्ये रस्ता पण खूप खिचकट आहे आणि हे सोलर प्लांट आहेत हा इकडे शेततलाव आहे शक्ती कंपनीचा आहे आणि 5 मेगावॅटचा आहे शायद आणि तुरीची शेती बघा तुम्ही तुरीची शेती कशी असते ते तुरीची फुलं बघा तुम्ही असे तर गावाकडची लाईफ आहे ना बहुत खूप सुंदर असते खूप सुंदर लाईफ असते गावाकडची आणि एक नॅचरल पद्धतीचं जीवन हे शेतकरी जगत असतात सिटीमध्ये तर काय आहे सगळं केमिकलयुक्त भेटतं भाज्यामध्ये केमिकलचा वापर करतात फवारे मारतात आणि याचा परिणाम म्हणजे माणसाच्या आरोग्यावर होत असतो फवारे शेतकरीच मारतात त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं फवारे शेतकरी मारतात आता ते उच्च त्यांचे विचार बदललेत कारण त्यांच्या शेतामालाला भाव भेटत नाही माल टिकवता येत नाही त्यांना उत्पादन जास्त ज्या उद्देशाने ते फवारे मारतात उत्पादन जास्त उत्पन्न जास्त उत्पन्न पण जास्त आणि त्याला भाव नसल्यामुळे त्यांना अति मालाचा वापर करायला खूप आवडतं हे आहेत आमची जर्सी गाय याला मराठीमध्ये वासरू म्हणतात हा धन्वंतरी कालवड म्हणतात कालवड कारवड नाही ही धन्वंतरी जातीची तूर आहे धन्वंतरी कोणत्या जातीची तूर आहे ही धन्वंतरी हे बघा ही धन्वंतरी जातीची तूर आहे 77 हा याचा नंबर माहिती नाही काय नाही पण आमचे शेतकरी बंधू आहे ते सांगतात कोणता नंबर याचा धन्वंतरी 77 आहे धन्वंतरी 77 नावाची आहे आणि पावसामुळे याला बघा फुलं पण बहार पण कमी आलेला आहे तुरीची लागवड करणं म्हणजे याला एकंदरीत खर्च कमी येतो आणि मेहनत पण कमी लागते यासाठी शेतकरी याची लागवड करतात आता तुम्हाला मी देशी बोरीची झाडं दाखवतो मी देशी बोर जे आहे ना हे असे असते अजून पिकलेले नाही याची बोरं छोटे कुठे पिकले आहेत बोरं हे आहे पूर्वकालीन लिंबाचं झाड त्याला जवळजवळ 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या झाडाला 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 200 वर्षापूर्वीचं झाड आहे हरिण पळताना दिसतंय बघा बघा आणि हरण खूप आहे ना ते बघा हरिण दिसतंय तुम्हाला हरण दाखवतो मी कारण जंगलामध्ये हरणाची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्यांचं खाद्य तिकडे नसल्यामुळे ते इकडे वस्तीवर वगैरे शेतीमध्ये याला आपण 3x पर्यंत झूम करू शकतो मोडमध्ये 3x झूम केल्यानंतर याची बघा व्ह्यू कसा दिसतो तुम्हाला दाखवतो मी डोंगर आहे आमच्या जवळ डोंगराची खूप मोठी सह्याद्री पर्वतमाला आहे ही नीरज चोप्राचा जॅव्हलिन थ्रो हा दाखवा थ्रो दाखवा तुम्ही हे बघा हा थ्रो केलेला आहे आणि हा खूप उंच असा गेलेला आहे आणि तो थ्रो खाली पडलेला आहे आणि तुम्ही उच्च स्तरावर पोहोचू शकता गाव पातळीवरून तुम्ही जिल्हा पातळीवर आणि जिल्ह्यावरून राज्य पातळीवर जाऊ शकता आमचं थोडं स्वप्न वेगळं आहे हा स्वप्न वेगळं आहे आमचं त्यामुळं काय स्वप्न आहे तुमचं आमचं अजून ठरलं नाही
बघू आता काय आहे, काय नाही. माझं असं स्वप्न होतं गोट्या पाहिजे होत्या ऑलिम्पिकमध्ये, गोट्या खेळायला. तुमची मागणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप वरपर्यंत नेऊ आणि तुमचा गोट्या नावाचा जो खेळ आहे ना हो, तो राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय कारण पातळीवर चालू की करू. आमचे आज उपमुख्यमंत्री त्या दिवशी म्हणले हा, आजकालचे मुलं गोट्या खेळत नाही, भवरे खेळत नाही, हा. त्यामुळं त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ही मागणी पुढे नेऊ. हा, उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मागणी तुम्ही पुढे न्या हो, आणि तुम्ही खूप चांगला विचार केला. जे पूर्वकालीन खेळ आहेत ना ते चालू राहिले पूर्वकालीन पाहिजे. खेळाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हा. मैदानी खेळांना आजकालचे मुलं पबजी खेळतात. हे बघा असं घ्यायचं त्याला. कुठे टोचण्यात येत आहे. मित्रांनो, अगर तुम्ही अभ्यास नाही केला ना तर शेतीमध्ये शेतकरी बनावं लागेल आणि असं कुठे ठोकावं लागतील. त्यामुळे तुम्ही हे बघ बुचवा गावाला काय भारी आहे रे बघ. आणि तुम्हाला हे बघा आकाशाचा मी व्ह्यू दाखवतो. किती छान असा प्रकारचा व्ह्यू आहे. आणि हा सर्कल व्ह्यू आहे दाखवतो मला. हे बघा अरे अरे काटे खूप आहे तिकडं. चिबूक काटे आहे. हा काटे खूप वेगळ्या प्रकारचे काटे आहेत. हे याला शुद्ध मराठी भाषेत लांडगे म्हणतात. याला लांडगे म्हणतात. हे माझ्या पायात घुसले आहेत. मला तर काढायला याला 1 तास लागेल कारण खूप वेगळ्या प्रकारचे आहेत हे. सततच्या पडतीच्या पावसामुळे काट्याचं भरपूर उत्पन्न झालं. लावलेतच त्याला. काढा ना, म्हणे तो काय व्हिडिओ. आता काटे काढणं पण खूप किचकट काम आहे ना हे. आणि मला वाटलं नव्हतं काटे लागतील म्हणून. कारण हे इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये आले ना त्यावेळेस ते आपल्या गावाच्या धानामध्ये बरोबर आहे ना काँग्रेस घेऊन आले, हे काटे घेऊन आले, वेगवेगळ्या प्रकारचे गवत घेऊन आले. वेगवेगळ्या प्रकारचे गवत घेऊन आले. कारण भारतीयांनी त्याच्याविषयी थोडं त्यांनी थोडं त्रस्त व्हावं आणि सहजासहजी त्यांची जी ही जी विचारधारा होती ती वेगळ्या प्रकारची होती. मोबाईल तिकडे काय बंद कर व्हिडिओ, बघा ना. ही विहीर का कोणाची? हा ना. हे देख पलीकडे वाटतं भाऊ. कोणाची आहे? अरे तिकडे चाललोय गो मी. याला काठ्या नाही झाली. बघा ही पण विहीर भरलेली आहे कारण पाऊस खूप झाल्यामुळं असं पाण्याचं प्रमाण पण खूप वाढलं. पाण्याची लेवल खूप वर आलेली आहे.